नमस्कार. नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस खूप कष्ट करतो, पण तरीही नोकरीत हवं तसं यश मिळत नाही. आपला व्यवसाय असेल तर व्यवसायात देखील सतत चढ-उतार येतात किंवा गिराईक टिकत नाहीत. अशा वेळी मेहनतीला जेव्हा दैवीशक्तीची आणि नशिबाची जोड मिळते तेव्हा यशाचे मार्ग आपोआप खुले होतात. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे आहेत. जर आपण शनिवारी काही सोपे आणि शास्त्रीय उपाय केले तर नोकरी आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी शनिवारी कोणते उपाय करावेत. हे उपाय श्रद्धेने केले तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. ते उपाय कोणते आहेत हे आपण बघूयात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील. नोकरीत बढती मिळत नसेल तर शनिवारी काळ्या मुंग्यांना साखर आणि पीठ मिक्स करून पीठ घालावे. हा उपाय शनी दोषांची तीव्रता कमी करतो आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती सुरू होते. त्यामुळे शनिवारी काळ्या मुंग्यांना अन्न नक्की द्या. शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावेत. तसेच तुमचा व्यवसाय असेल, ऑफिस असेल तर तिथे शनिवारी निळ्या रंगाची फुले ठेवावीत, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा टिकते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर 1 लिंबू घ्या आणि त्यात 4 लवंगा टोचा. त्यानंतर ओम हनुमंते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा आणि ते लिंबू आपल्या खिशात किंवा बॅगेत सोबत ठेवा. यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. शनिवारी 7 प्रकारची धान्ये जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका एकत्र करून खायला घालावीत. हे पक्ष्यांना खायला घातल्याने ग्रहांची पीडा कमी होते आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढते. तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल, त्यामध्ये मंदी जाणवत असेल तर शनिवारी थोडी काळी उडीद डाळ आणि मोहरीचे तेल एका काळ्या कापडात बांधा आणि हे गाठोडे एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा किंवा शनी मंदिरात अर्पण करा. शनिदेवाच्या कृपेने व्यवसायातील संकट कमी होतात आणि कर्ज जरी झाले असेल तरी देखील ते दूर होते. हे उपाय अत्यंत सोपे आहेत, परंतु हे उपाय करताना सकारात्मकता आणि देवावर श्रद्धा असणं देखील खूप गरजेचं आहे. तुमची मेहनत आणि या उपायांची जोड तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात काही विशिष्ट अडचणी येत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. आपण त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करू. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या नित्यभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.